तर नमस्कार मित्रांनो, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 नव्या योजना सुरू। आता ज्यांचं वय 60 वर्ष आहे त्यांना मिळणार 60,000 रुपये। मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 5 नव्या योजनांचा लाभ देण्याची घोषणा केली आहे। महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या 60 वर्षांहून सर्व पुरुष किंवा महिलांना 7,000 रुपये देण्याचा निर्णय झाला आहे। ज्यांच्या घरात 60 वर्षेहून अधिक पुरुष किंवा महिला आहे किंवा ज्यांच्या आई-वडिलांसाठी वर्षावरून अधिक आहेत, ज्यांचे सासू-सासरे किंवा आई-वडील त्यांना 60 वर्षांहून अधिक आहेत, त्यांना मिळणार 60,000 रुपये। 5 मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 26 कोटीची तरतुदी केली आहे। आता महाराष्ट्रात राहणाऱ्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांची लॉटरी लागणार आहे, कारण की महाराष्ट्र राज्य सरकारने वय वर्ष 60 पेक्षा अधिक झालेल्या व्यक्तींसाठी एक मोठा पॅकेज जाहीर केला आहे। याच्या अंतर्गत विशेष अनुदान 60,000 रुपयाचे मिळणार आहे। आता ज्यांच्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्या घरात 60 वर्ष पूर्ण झालेले महिला किंवा पुरुष आहेत। आता ज्या सुना 60 वर्षांहून अधिक असणाऱ्या सासू-सासऱ्यांना सांभाळत आहे किंवा जे वय वृद्ध आई-वडिलांना सांभाळत आहे, त्यांची लॉटरी लागणार, कारण की आता त्या घरात 60,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे। पहा, 5 योजना सुरू झाल्या आहेत। यातील एक योजना अंतर्गत 60,000 रुपये अनुदान मिळणार, तर दुसरी योजनेअंतर्गत दवाखान्याचा सगळा खर्च मिळणार, तिसरी योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी पैसे, तर चौथ्या योजनेच्या अंतर्गत मासिक खर्चण्यासाठी पैसे, पाचव्या योजनेअंतर्गत कोणता लाभ मिळत। आता जे ज्येष्ठ नागरिक या 5 नियमांमध्ये बसतील त्यांनाच हे 60,000 रुपये मिळणार आहेत। संपूर्ण राज्यामध्ये 1.5 कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत, पण त्यापैकी फक्त 90 लाख ज्येष्ठ नागरिकांनाच लाभ मिळणार आहे। त्यामुळे 5 नियमांतर्गत तुम्ही बसत असाल तर ऐतिहासिक पहिल्यांदाच खास ज्येष्ठ नागरिकांसाठी 26 कोटींचा पॅकेज हे मंजूर करण्यात आले आहे। त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून आवाहन करण्यात आले की लवकरात लवकर अर्ज भरा, कारण की जे ज्येष्ठ नागरिक लवकर अर्ज भरतील त्यांनाच मुलं त्यांचा अर्ज भरतील त्यांनाच 60,000 रुपये निधी जमा होणार आहे। सरकारने यासाठी 5 नवे नियम लावलेले आहेत। तर मित्रांनो, ते आपण आता पुढे पाहूया। 5 नियमात बसणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी ज्येष्ठ नागरिक असेल, तुमचे सासू-सासरे असतील किंवा तुमचे आई-वडील असतील, तर त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे। तर मित्रांनो, तुम्ही एक अर्ज भरला तर 5 नियमांतर्गत अर्ज भरला, त्यालाही 5 कागदपत्रे जोडणे की 2 दिवसात 60,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। 60 वर्ष अधिक वयाचा जर तुमच्या घरात कोणी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। तर मित्रांनो, जर 60,000 रुपये यांची गरज असेल, तर घर बांधण्यासाठी पैसे पाहिजे असतील किंवा दवाखान्याचा खर्च करायचा असेल किंवा पेन्सिल पाहिजे असेल, हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे, कारण की उतार वयात ही सगळ्या मोठ्या धनशय आता सरकारकडून मिळणार आहे। पहा, महाराष्ट्र राज्यातील ज्या लोकांचे वय 60 वर्षहून अधिक गेलेले आहे त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे, कारण की सरकारने एक नव्हे तर 5 योजनांचा लागू केला आहे। ज्यांचं वय 60 पेक्षा अधिक आहे त्यांना 60,000 रुपये योजनेच्या त्या ठिकाणी मिळणार आहे। एक योजना अशी आहे की जिच्या अंतर्गत 60,000 रुपये, दुसऱ्या योजनेअंतर्गत घरासाठी पैसे, तर तिसऱ्या योजनेअंतर्गत दवाखान्यासाठी लागणारा खर्च, अशी लाख कोणाची लाभ त्यांना मिळणार आहे। पहा, सरकारने एक सर्व केलं होतं, त्या सर्व लक्षात आले की 60 नंतरच्या नागरिकांमध्ये बऱ्याच वेळा असा प्रॉब्लेम येतो की घरचे सांभाळत नाहीत, सुना सांभाळत नाहीत, मुलगा मुलगी सांभाळत नाहीत, तर मग त्यांना जसं दवाखाना उतरतो, वय उतरतं असतं, तर दवाखान्याचा खर्च खूप वाढतो किंवा नागरिकांना त्रास होतो, सहन करावं लागतं। काहींना हाडांचे आजार होतात, तर काहींना लागून दुखे होतात, बीपीचा त्रास सुरू होतो, तर काहींना शुगर होतो।
मग म्हणूनच सरकारने हा निर्णय घेतलाय. जसं सरकारने लाडक्या बहिणीसाठी पैसे देत आहेत, तसंच शेतकऱ्यांसाठी पैसे देत आहेत. असंच आपल्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा सरकारने पहिली पैसे देण्याची मदत केली आहे. 26 कोटीचा पॅकेज याला आत मंजूर मिळालेली आहे. पॅकेज खास ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. म्हणून तुम्हाला घरात जरी कोणी ज्येष्ठ नागरिक असेल, कोणासाठी सासू सासऱ्यांसाठी असतील किंवा आई वडील असतील, या व्यतिरिक्त सांभाळत नसतील, तर त्यांना आता मिळणार 60,000 रुपये विशेष लाभ. पहा, आता 5 योजना आहेत. 5 नियमात जे ज्येष्ठ नागरिक बसतील त्यांनाच 5 योजनांचा लाभ मिळणार आहे. पहिला, योजनेचे ज्या अंतर्गत 60,000 रुपयांचा लाभ मिळणार. दुसरा, योजनेअंतर्गत दवाखान्याचे पैसे मिळणार. तर तिसरा, योजनेअंतर्गत घर बांधून देण्यासाठी पैसे. तर चौथा योजने अशी आहे की प्रवासासाठी असणारा. तर पाचव्या योजनेचे सगळे भन्नाट आहेत की ज्यांच्यामध्ये लाखोंचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना आता मिळणार आहे. पहा, टप्प्याटप्प्याने आपण व्हिडिओमध्ये प्रत्येक योजनेची माहिती घेणार आणि सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते 5 नियम कोणते आहेत ते आपण पाहून घेऊ. कारण की 1.5 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यातल्या 90 लाख ज्येष्ठ नागरिकांनाच लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या घरातले ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ मिळवायचा असेल तर लक्षपूर्वक ते 5 नियम जाणून घ्या कोणते आहेत. कागदपत्रे आहेत. पहा, सरकारने सांगितले की ज्येष्ठ नागरिकांना कागदपत्रे काढण्यासाठी खूप अडचणी येतात. ती वेळोवेळी सरकारने ऑफिसमध्ये चकरा मारत नाही, तर त्यामुळे तर एकच कार्ड काढायला सांगितले. ते कार्ड जर तुम्ही काढाल तर सगळ्या योजनांचा सगळा पैसा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. पहा, अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आपण बोलतोय. पहा, मुख्यमंत्री साहेबांनी 5 मोठे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेऊन टाकले आहे. यामध्ये आता एक 60,000 रुपयांचा विशेष किंवा दवाखान्याची सुविधा, तर घर बांधण्यासाठी पैसे, प्रवासासाठी पैसे आणि दर महिन्याला खर्चण्यासाठी पेन्शन, अशी 5 योजना आहेत. 60 वर्ष वयावरील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय खुश करण्यासाठी खुशखबर त्या ठिकाणी आलेली आहे. आता फक्त पैसे मिळणार नाही, तर फुकट दवाखान्यासाठी किंवा प्रवासासाठी खर्च किंवा घर बांधण्यासाठी खर्च सगळं काही मिळणार. आता सगळ्यांच्या आधी यासाठी पात्रता काय आहे, काय नियम लावलेले आहेत सगळे तुम्हाला सांगतो. आणि एक कार्ड काढायचे, कुठलेही कागदपत्र नाहीये, हे कळाले काढ आणि सगळे लाभ मिळवा. पहा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुढील 15 दिवसांच्या आतमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून निधीचे वितरण आता लवकरात लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिली मोठी अट काय आहे, पहिले मोठा नियम काय आहे ते सांगतो. पहिलाच नियम असा आहे की जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत, सासू सासरे असतील किंवा आई वडील असतील, तर त्यांचे जे उत्पन्न आहे, पहा, संपूर्ण घराचे जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. 2.5 लाख रुपयांचे म्हणजे किती, तर बघा, आता उत्पन्नाचा दाखला एका कुटुंबाचा सांगतो. पहा की एक कुटुंब म्हणजे काय, की एकाचं रेशन कार्डावर एकाच नाव असणे किंवा सदस्याचे नाव असणे लिहिलेले आहे. त्यामुळे सगळ्यांचे मिळून किती जरी रेशन कार्डावर नाव असलं तरी पण सगळ्यांचे मिळून 2.5 लाख रुपये उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. तर ती वर्षाच्या 2.5 लाखांच्या आत येणे गरजेचे असते. तुम्ही तहसीलदाराच्या उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे. आता ही योजना गोरगरिबांना, ज्येष्ठ नागरिकांना आहे. ही अशा लोकांसाठी आहे की ज्यांची परिस्थिती खराब आहे, त्यांच्या आईवडिलांचं श्रम सांभाळता आहे, त्यांच्यासाठी योजना तुम्ही घरामध्ये असतो आवश्यक आहे. कारण की रेशन कार्ड असतं यांचा अर्थ तुम्हीच उत्पन्न 15,000च्या आतमध्ये असतं आणि केशरी रेशन कार्डासाठी याचा अर्थ की तुमचे जे उत्पन्न आहे ते 1 लाख रुपयांच्या आतमध्ये असतं. याचा स्वार्थ असतो, म्हणजेच याचा अर्थ तुम्ही उत्पन्न कमी आहे असं त्या कार्डाचा अर्थ होतो. म्हणून या अंतर्गत तुम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आवश्यक आहे. तिसरी गोष्ट आहे, कुणी सरकारचे
सरकारी व्यक्तीमध्ये नोकरीमध्ये नसावं, कुठल्याही घरातल्या व्यक्ती सरकारी कामावर नसावं, कुठल्याही महानगरपालिका सरकारी नियम, सरकारी केंद्र, सरकार कुठल्याही शासनामध्ये दुकाने, सभा, त्यानंतर कोणी घरामधली व्यक्ती इन्कम टॅक्स भरत नसलेले नसावं. अशा प्रकारेच याच्यामध्ये अटी आहे. आता या अटीत बसत असाल तर तुम्हाला सगळे लाभ मिळणार का व कागदपत्रे पहा. कागदपत्रे: पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड यासाठी लागणार आहे. हे सगळं तुम्हाला आता महत्त्वाच्या यादीमध्ये कागदे गोळा करावी लागणार आहेत. तुमचे वय 60 वर्षापेक्षा अधिक झालेले आहेत तर याचा पुरावा म्हणून एक नवीन कार्ड सरकारने सुरू केलं आहे, ज्याचं नाव आहे की ज्येष्ठ नागरिक काळा किंवा सिनियर सिटीजन कार्ड. तरी सिनियर सिटीजन कार्ड तुम्हाला काढायचं आहे, ज्यांच्या अंतर्गत हा लाभ मिळाला आहे. आता तुम्हाला ही लाभ कसा पद्धतीने योजनेच्या 5 लाख रुपयांची आहे, ज्यांच्यासाठी अंतर्गत तुम्हाला कुठलेही दुखणे, कुठलेही आजार झाला तरी पण 5 लाख रुपयांचा उपचार फ्रीमध्ये होणार आहे. त्यासाठी तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड काढू शकता. त्यासाठी तुम्ही जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये संपर्क करा. आयुष्यमान कार्ड त्यानंतर मुख्यमंत्री होई अशी योजना आहे. तर या योजनेअंतर्गत तुम्हाला 4,500 रुपये पेन्शन हे दर महिन्याला तर त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि 4,500 रुपये जर आपल्याला महिन्याचे तर कॅल्क्युलेशन केलं तरी पण साधारणपणे वर्षाला तुम्हाला 24,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. या व्यतिरिक्त 5 लाख रुपयांची तुम्हाला त्या ठिकाणी इन्शुरन्स जो आहे मेडिकल इन्शुरन्स आपण मिळणार आहे आयुष्यमान कार्डानिमित्त. त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक घरकुल योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असाल तर तुम्हाला देखील अतिरिक्त निधी दिली जात आहे. तुमचे यादीच्या पहिल्या नाव लागलं जाईल अशा प्रकारच्या योजना आहेत. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही मुख्यमंत्री योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना या आयुष्यमान कार्ड तर अशा प्रकारचे कार्ड असल्याचे तुम्ही हे सगळे लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. आता या सगळ्या योजनेची माहिती तुम्ही जवळपास तहसील कार्यालयात किंवा जे तुम्ही आपल्या सरकार केंद्रामध्ये जाऊन विचारू शकता किंवा माहिती मिळवू शकता. अजून याविषयी डिटेल माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.